आणि नमो बुद्धाय. सर्वांना जय भीम आणि नमो बुद्धाय. करिअर गायडन्स कॅम्प जून तारीख 1. आणि आज आपण बरेच सेशन्स आधी घेतले. 10वी आणि 12वीच्या मुलांच्यासाठी म्हणून हे सेशन्स आहेत. आणि त्या सेशन्सचाच एक भाग म्हणून सकाळी रवींद्र इंगोले सरांनी ॲडमिशन प्रोसेस कशी आहे त्याबद्दलचे सेशन्स घेतले. सुभाष शिरसाट सरांनी आंतरराष्ट्रीय संधी कशा घेता येऊ शकतील त्याच्याबद्दल ते बोलले. आणि आत्ताचा आपला सध्याचा जो सेशन आहे तो ॲडव्होकेट सचिन घोलप सर, ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं होतं आणि नंतर त्यांनी लंडनमधून MBA केलं आणि बरेच वर्ष ते लंडनमध्ये होतं. आणि ते माइंड ट्रेनर म्हणून देखील काम करतात. तर तुम्ही कोणतीही स्ट्रीम घ्या, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, डिप्लोमा, ITI, पण जर तुमचं माइंड तुमच्या कंट्रोलमध्ये नसेल तर त्याचा काही जास्त फायदा नाही होणार. तुमच्या शिक्षणामध्ये आणि तुमच्या एम्प्लॉयमेंटमध्ये किंवा तुमचा बिझनेस असेल, काहीही असेल, तिथे जर तुमचं माइंड तुमच्या कंट्रोलमध्ये नसेल, जर त्याला डिसिप्लिन नसेल, तर तुमच्या कष्टाला जेवढं फळ मिळणं अपेक्षित आहे ते मिळू शकणार नाही. त्या दृष्टिकोनातनं सचिन घोलप सरांचा हा जो सेशन आहे हा अत्यंत महत्त्वाचा सेशन आहे. माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी मन लावून हा सेशन ऐकावा. आणि तुमचे जे प्रश्न असतील ते चॅटमध्ये पहिल्यांदा तुमचं नाव, तुमचा नंबर, विद्यार्थी असेल तर त्याचं कोणत्या स्टँडर्डमध्ये आहेत ते, आणि मग तुमचा जो प्रश्न आहे त्या अनुषंगाने तुम्ही तुमची कमेंट लिहावी. तुमचं कमेंट्स लिहून झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा सरांचं एक 20-30 मिनिटामध्ये त्यांच्याकडे जे अजेंडा आहे ते आपण पूर्णपणे ऐकून घेऊ आणि नंतर मग आपण क्वेश्चन आणि आन्सरचा सेशन घेऊ. तर आपण सुरुवात करूयात. मी पुन्हा एकदा सचिन गुलप सरांचं वेलकम करतो. सर, थँक्यू सो मच फॉर ॲक्सेप्टिंग दिस इन्व्हाइट आणि थँक्यू फॉर गाईडिंग अस. I will stop here now. I will stop my video and audio. But please share your screen. If you want, I will make you a host right away. Make ओके, it. थँक्यू प्रशांत सर. माझा आवाज आहे, ऑडिबल आहे सगळ्यांनी? Yes, तुमचा आवाज चांगला आहे. ओके ओके, थँक्यू अँड थँक्यू सो मच. सर्वप्रथम आपल्या सगळ्या टीमला की आपण मला संधी दिली आणि आपल्या लोकांना सर्व करण्यासाठी ही फार मोठी संधी असते. आणि माझं जे काही आहे बाबासाहेबांमुळे आणि त्यांनी जे काही कार्य केलं आहे तर समाजासाठी ही संधी आहे की आपल्या समाजापर्यंत जे काही नॉलेज आहे, स्किल आहे ते पोहोचवण्याचं. तर ती आपण मला प्लॅटफॉर्म करून दिला त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. तर Yes, minute. Sir, I'm very sorry. I think recording stop झालेलं आहे बिकॉज मी तुम्हाला होस्ट केलं त्याच्यामुळे ते चेंज झालं. तर ओके मला स्वतःला होस्ट करावा लागेल. ओके, एकच होस्ट आहे का? हां, मल्टी होस्ट एक नाही होस्ट. आहे. बर बर. ओके, आय थिंक चालू आहे रेकॉर्डिंग. येस, प्लीज कंटिन्यू. हम्म. तर माझं इंट्रोडक्शन झालेलंच आहे. तर आज त्यामध्ये थोडंसं माझं इंजिनिअरिंग MBA लंडनमध्ये झालेलं आहे. 7 to 8 years लंडनमध्ये होतो. माझं LLB सुद्धा झालेलं आहे. आणि आता मी मोस्टली करिअर काउन्सिलिंग आणि ट्रेनिंगची माझी कंपनी आहे, माइंड ट्रेन्स ब्रेन. त्याचबरोबर मी हे लॉ प्रॅक्टिस सुद्धा करत आहे. एक मिनिट. हा, तर मी लॉ प्रॅक्टिस सुद्धा करतो. ऑडिबल आहे ना माझा आवाज? काय मध्ये येस सर. येस सर, ओके. आवाज येतोय. हा. आणि त्याचबरोबर आणि आताच मी लास्ट वीक मध्येच आपल्या महाबोधी बोधगया येथे महाबोधी विहारामध्ये आणि महाबोधी विहार महाविहार या प्रोटेस्टमध्ये सामील झालो होतो. आणि आत्ताच आलो त्या प्रोटेस्टमध्ये मी सामनेर भिक्षू झालो होतो.
आणि जवळपास 1 महिना मी तिकडे होतो. आणि या महान कार्यामध्ये, ऐतिहासिक कार्यामध्ये मला तिकडे संधी भेटली. महाबोधी टेम्पल ऍक्ट रद्द होण्यासाठी, बीटी ऍक्ट रद्द होण्यासाठी. आणि आत्ताच मी आलो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण सगळ्यांनी प्रार्थना करू की बीटी ऍक्ट रद्द हो आणि ते महाबोधी महाविहार आपल्या बौद्धांच्या आपला हक्क त्याच्यावर असावा आणि आपल्या त्यानुसार आपण बाबासाहेबांचे जे पुढचं कार्य आहे ते पूर्ण करू, अशी मी सर्वप्रथम प्रार्थना करतो. आणि ह्या करिअर गायडन्सला सुरुवात करताना सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध यांना मी वंदन करतो आणि आपल्या सर्वांचे उद्धार करता, ज्यांच्यामुळे आज आपण या इथपर्यंत आलेलो आहेत आणि ज्याच्यामुळे आज आपण पूर्ण हक्काने सगळीकडे बोलू शकतो, वावरू शकतो. पशुपेक्षा ही अतिशय हीन वागणूक होती, पण आज आपणच नाही तर अनेक लोकांसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत आहेत आणि त्याच्यामुळेच आपण आहेत. आणि त्या महामानवांना, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मी अभिवादन करतो. त्याचबरोबर आपल्या समाजामध्ये जन्मलेले सगळे महापुरुष, समतेसाठी झटणारे सगळे महामानव यांच्या विचारांना सुद्धा मी अभिवादन करतो. आणि या करिअर करिअर ज्या गायडन्सचा सेमिनार आहे, त्या सगळे सेमिनार ज्यांनी अरेंज केलेले आहे त्या टीमचे मी धन्यवाद देतो. आणि माझ्या ह्या करिअर काउन्सिलिंग, करिअर गायडन्सच्या आणि पॅरेंटिंग वेबिनारच्या सुरुवात करतो. तर एक चांगलं प्रोवर्ब आहे, द मेक वे वाईल द सनशाईन. म्हणजे आज आज ही मुलं जी आहेत, जे कोणी मुलं असतील, पॅरेंट्स असतील, तर त्या लोकांना मी प्रथमतः सांगू इच्छितो की आपल्याकडे फार कमी वेळ असतो आणि हा जो वेळ आहे तो सत्कारणी लावण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने ना, आणि सर्वप्रथम मध्ये ना पॅरेंट्सची फार मोठी जबाबदारी असते. परंतु आज मी जेव्हापासून या क्षेत्रामध्ये आहे करिअर गायडन्सच्या, तेव्हा एक दुःखाची बाब आढळते की पॅरेंट्सना वाटतं की आम्ही फक्त क्लास लावतो मुलांना आणि बाहेर हे करतो, फीस भरतो आणि आपली जबाबदारी संपली. तर त्यामुळे खूप मोठा परिणाम झालेला आहे. कारण काय आहे की डिस्ट्रॅक्शन खूप आहेत आणि डिस्ट्रॅक्शन पहिल्या म्हणजे प्रत्येक मुलाच्या हातामध्येच आहे आणि आपल्या घरामध्ये आहे. तर पूर्वी डिस्ट्रॅक्शन नव्हते, त्यामुळे खूप प्रोग्रेस होत होता मुलांमध्ये पण. आणि ज्यांना क्लास नव्हते, काही नसताना सुद्धा त्या आपले लोक ते पुढे जात होते, चांगले मार्क्स मिळत होते. पण आत्ताच आपल्या घरामध्येच टीव्ही आहे आणि मोबाईल आहे, ते फार मोठे डिस्ट्रॅक्शन आहेत. पण पॅरेंट्सच्या खूप कंप्लेंट असतात की ते आम्ही कसं सोडू शकतो. पण सर्वप्रथम मी सांगू शकतो की पॅरेंट्सने सर्वप्रथम ते सोडावं आणि घरात डिसिप्लिन लावावं आणि त्यामुळे ते डिस्ट्रॅक्शन कमी व्हावे. त्यामुळे मुलांचं खूप चांगल्या प्रकारे त्यांच्या मेमरीवर सुद्धा या सगळ्या गोष्टीचा, मोबाईलचा परिणाम होत आहे आणि सायंटिस्ट लोकांनी सुद्धा सांगितलेलं आहे. तर ते जास्त करून टाळावे. आणि डिसिप्लिन काय असतं ते मी नंतरच्या याच्यामध्ये सांगेल, कारण त्या डिसिप्लिनमुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढ्या मोठ्यावर कसे घडले ते मी नंतर सांगेल. तर सगळी जी मुलं आहेत ते दहावी नंतर, आता अगोदरचे जे सेशन झाले आहेत त्या अगोदरचे जे कोच ट्रेनर होते ते त्या लोकांनी सांगितलं असेल की 10वी 12वी नंतर काय असतं आणि आपलं प्रत्येकाचं जे गोल असतं, तर ते गोल असतं ते जॉब मिळवणं आणि पैसा कमवणं. पण आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आता आपला हा सेमिनार बुद्धिस्ट आणि डॉक्टर बाबासाहेब आपल्या आंबेडकर आपल्या बुद्धिस्ट याचा आहे. तर आपला जो उद्देश आहे, बाबासाहेबांनी सांगितलेला की आपला जो उद्देश आहे तो फक्त शिकणं आणि जॉब मिळवणं नाही, तर शिकून आपल्या समाजासाठी, आपल्या लोकांच्या, आपल्या मागे राहिलेल्या बांधवांसाठी कार्य करणं हा आपला उद्देश आहे. आणि पे बॅक टू सोसायटी करत राहणं हा आपला उद्देश असला पाहिजे, ना की फक्त जॉब मिळवणं आणि आपल्या गाडी बंगले घर घेणं आणि आपल्या घर गृहस्थीमध्ये सामील होणं. तर प्रत्येक रविवारी बुद्ध विहारात गेलं पाहिजे. प्रत्येक आपल्या आपल्या हिस्सा सुद्धा, आपला 20वा भाग सुद्धा आपला दिला पाहिजे. तर हे आपले गोल असले पाहिजे. आणि प्रत्येकाने आपले जे मागे आहेत त्यांना आपण बुद्धिस्ट नॉलेज दिलं पाहिजे आणि बाबासाहेबांचं नॉलेज दिलं पाहिजे. ह्यासाठी आपण वेळ काढला पाहिजे. तर हे आपलं गोल असलं पाहिजे. इतर लोकांसारखं फक्त जॉब आणि पैसा मिळवला हा गोल नसला पाहिजे. तर हे आहे. आणि ह्या ज्या स्लाइड्स आहेत सगळ्यांना उपलब्धच आहेत.
ऑनलाईन मध्ये करिअर चार्ट वगैरे ना, ते ऑनलाईन कोणी टाकलं करिअर चार्ट तर ह्या सगळ्या स्लाइड्स येतात, आपल्याच लोकांनी तयार केलेल्या आहेत. तर ह्यावर जास्त मी काही बोलत नाही, कारण हे आजकाल सगळ्या लोकांना माहिती आहे आणि शोधून काढतात. तर महत्वाचं आहे, तर करिअर चूज करताना प्रॉपर करिअर कोणतं आहे, प्रॉस्परस करिअर कोणतं आहे आणि परफेक्ट करिअर कोणतं आहे. तर ह्या बाबतीत मोस्टली बऱ्याच मुलांचं आणि पालकांचं कन्फ्युजन असतं. आता प्रॉपर करिअर, प्रॉस्परस करिअर आणि परफेक्ट करिअर हे निवड करताना हे कसं निवडायचं, त्या परफेक्ट करिअरच आपल्यासाठी कसं काय आहे. तर हे जे आहे ना, तर हे चूज करताना की पॅरेंट्सनी लक्ष ठेवलं पाहिजे की आपल्या मुलाला आपण लहानपणापासून पाहत आलेलो आहोत आणि त्याचे काय गुण आहे, तो कसा आहे, तो कसा वागतो, त्याची काय कॅपॅसिटी आहे. तर त्याच्या कॅपॅसिटीनुसार त्याने जर करिअर चूज केलं, पॅरेंट्सने जर त्याला सांगितलं तर, कारण मुलांचं ह्या वयात आहे ना 16व्या वर्षात, तर मुलांना वोटिंगचा पण अधिकार नसतो आणि लग्नाचा सुद्धा अधिकार नाहीये संविधानानुसार. त्यामुळे ह्या वयामध्ये मुलगा करिअर नाही चूज करू शकतो. बरेच पॅरेंट्स आम्ही पाहतो की ते आपल्या मुलं इतर त्यांचे मित्र चूज करतात किंवा कॉलेजमधले हे चूज करतात, त्यानुसार हे करतात. पण तसं नाही. की महत्वाची गोष्ट की जे आत्ता जे कोणी अवेलेबल आहेत त्यांनी मला सांगावे की कावळा आहे, तो कावळ्याला जर आपण पाण्याच्या शर्यतीमध्ये पाण्याच्या शर्यतीमध्ये टाकलं तर त्या कावळ्याचं काय होईल, तो जिंकेल का नाही. चार्ट मध्ये जर लिहिता येत असेल तर कावळा पाण्याच्या शर्यतीमध्ये शोभेल का, येस ऑर नो. येस वाय लिहा आणि नो असेल तर नो लिहा. तर ह्याप्रमाणेच नो आहे ना, कारण कावळा जो आहे तो कावळ्याचं काम काय, तो उडतो. त्याचप्रमाणे मासा जो आहे, तर माशाला आपण कावळ्यासोबत उडण्याच्या शर्यतीत नाही पाठवू शकत, कारण माशाचं जे विश्व आहे, माशाचे जे स्किल आहे ते पोहणं आहे, स्विमिंग करणं आहे. पाण्यामध्येच मासा राहू शकतो, पाण्याच्या बाहेर आल्यावर मासा मरतो. तर ह्या आणि हे जे आहे ना प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत आहे. आणि ते प्रॉपर परफेक्ट करिअर, जसं आपण पाहिलं की सचिन तेंडुलकरचं जे करिअर होतं, की सचिन तेंडुलकर अभ्यासाच्या बाबतीत हुशार नव्हता, तर त्याचे पॅरेंट्स आहेत, त्याचे भाऊ म्हणा किंवा वडील म्हणा, तर यांनी ओळखलेलं की आपल्या सचिन तेंडुलकरचं स्किल काय आहे आणि त्याला कोणत्या ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. तर पॅशन म्हणून तो काय करतो, तो मैदानावर खेळत असतो दिवस रात्र, त्याच्यामध्ये काही स्किल आहे, तर त्या गोष्टीचं त्यांनी त्याला ट्रेनिंग दिलेलं आहे. फक्त त्या स्किल त्याचं त्यांनी जाणलेलं आहे, पण त्या गोष्टी अजून फ्लोरिश होण्यासाठी त्याच्या क्रिकेटिंगच्या स्किल, त्याचं पॅशन आहे, त्याला त्यांनी प्रॉपर ट्रेनिंग दिलं आणि त्या ट्रेनिंगमुळे सचिन तेंडुलकर सुद्धा तो एवढा महान बनू शकतो. त्याचबरोबर आपण पाहिलेलं आहे, दुसरं क्रिकेटचं उदाहरण आहे धोनी आहे. धोनी हा सुद्धा एवढं मोठं त्याने गव्हर्नमेंट जॉब, ओटीसीचा जॉब सोडलेला सगळ्यांना माहिती आहे, त्याचा मूवी सगळ्यांनी पाहिलेला आहे. तर आणखीनही अमोल कोल्हे सर आहेत, डॉक्टर आहेत. ते अमोल कोल्हे पण कसे की त्यांनी आज कोणत्या क्षेत्रामध्ये आहेत, ते संभाजीची सिरियल त्यांनी केली होती, तर त्यांनी त्यांची स्किल बघितली, त्यांची चांगले ऍक्टर आहेत, तर त्या ऍक्टिंग मध्ये त्यांनी त्यांचं करिअर केलं. डॉक्टर एमबीबीएस डॉक्टरचं करिअर सोडून डॉक्टर अमोल अं, अं, आपले ते श्रीराम लागू आहे, डॉक्टर श्रीराम लागू आहे, ते पण ऍक्टिंग फील्ड मध्ये आहे. तर असे बरेच सारे उदाहरणं देता येईल की ज्यांनी करिअर आपलं कसं चूज केलंय, की आपल्या ज्या इनबॉर्न स्किल आहेत, ज्या आपल्याला परफेक्ट मॅच होतात त्या करिअरसाठी, तर ते करिअर त्यांनी चूज केलं. तर काही लोक कसं करतात, प्रॉपर करिअर जे असतं म्हणजे करायचे म्हणून ते करिअर. काही लोक बघतात की डॉक्टर बनलं तर एवढा पैसा येईल, म्हणजे प्रॉस्पेरिटीकडे बघतात. इंजिनियर झालं तर एवढी एवढी सॅलरी भेटेल, एवढं एवढं हे भेटतं, असं भेटतं, असं होतं, तसं होतं. तर ह्याकडे लोकांचा कल जातो आणि प्रॉस्पेरिटीकडे, पण ते स्किल बघत नाही, आपल्या स्किल मॅच होतात का त्या करिअरसाठी. तर हे पॅरेंट्स विचार करत नाही.
तर परफेक्ट करिअर ते असतं की पॅरेंट्सला आम्ही नेहमी सजेस्ट करतो की त्यांनी आपल्या मुलांसाठी परफेक्ट करिअर चूज करावं. आणि परफेक्ट करिअर चूज करण्यासाठी तो पॅरेंट्सला माहित असतं आपल्या मुलांच्या स्किल काय आहे. जरी त्या स्किलचं आता सुद्धा आहे ना ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी सुद्धा आलेली आहे, बऱ्याच साऱ्या गोष्टी आलेल्या आहेत, तर त्या सुद्धा मी तुम्हाला सांगेन. तर म्हणजे एक थोडक्यात सांगतो, एक डर्मेटोग्राफी मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट आहे, तर ती त्यांनी प्रत्येक पॅरेंट्सने केली पाहिजे. भलेही त्याची चांगल्या याच्यात आता मी स्वतः पण करतो आणि सजेस्ट सुद्धा करतो. आणि बऱ्याच आपल्या मुलांचं आहे ना फी मध्ये सुद्धा मी केलेले आहे, नॉमिनल याच्यामध्ये सुद्धा केलेले आहे. जे मुलं आहेत त्यांच्यामध्ये चांगला हुनर आहे, चांगल्या स्किल आहेत, तर त्यांना मी प्रत्यक्षात दत्तक घेऊन त्यांचं करिअर गायडन्सचं मी पूर्ण जबाबदारी घेतलेली आहे. आज बरेच मुलं कॉलेजमध्ये आहेत, 10वी-12वी मध्ये आहेत गायडन्स करून. कारण त्या टेस्ट मधून समजलं की त्यांचं काय आहे, त्याचा IQ समजतो, EQ समजतो, त्यांच्यामध्ये राईट ब्रेन लेफ्ट ब्रेन असतं, त्याला राईट ब्रेन लेफ्ट ब्रेनचं काय हे आहे. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत त्या मी नंतर थोड्या वेळ पूर्ण डिटेलमध्ये सांगतो. पण ही टेस्ट लक्षात घ्या की DMIT डर्मेटोग्राफी मल्टिपल इंटेलिजंट टेस्ट. तर ह्या टेस्टमुळे खूप फायदा झालेला आहे पॅरेंट्सचा. आणि जवळपास मी स्वतः हे केलेले आहेत की 90% तरी याचा पूर्ण आहे ना अनेक वेळा 100% प्रॉपर आहे. ओके. आता ज्यावेळेस सांगितलं की हाऊ टू चूज करिअर म्हणजे कोणत्या ह्या स्टेजला ना खूप पॅरेंट्स कन्फ्यूज असतात. आणि आताच्या घडीला कसं की ज्या पॅरेंट्सकडे एवढं ह्या पण नसतं, पण कर्ज काढून अनेक गोष्टी करून पॅरेंट्स लोक मुलाच्या हट्टापायी ना मी पाहिलेलं आहे की हट्टासाठी आहे ना तो करिअर त्याचं चूज करतात. भले मुलाला कमी पर्सेंट असेल पण सायन्सच घ्यायचं. कारण लोकांची जी काही सायकोलॉजी झाली की फक्त सायन्स घेतल्यावर डॉक्टर इंजिनियर होतात आणि चांगलं करिअर होतं खूप मोठा. तर यामुळे खूप मोठं नुकसान झालेलं आहे. तर करिअर कसं चूज करायचं त्यासाठी आहे ना हा PEDSचा आहे ना एक व्हिडिओ आहे, तर तो मी जरा प्ले करतो. तर ठीक आहे. तर थ्री इडियटचा व्हिडिओ ते नंतर मी शेअर करेल. तर थ्री इडियट मध्ये छानपैकी तो डायलॉग आपल्या सर्वांनीच पाहिला असेल थ्री इडियट मूवी. तर त्यामध्ये आमिर खानचा एक डायलॉग आहे कि अपने हुनर को देखो, कामयाब बनो, आणि कामयाब बनने के बाद दुनिया आपके पीछे, तो कामयाबी आपके पीछे आ जाएगी. काबिल बनो तो कामयाबी आपके पीछे आ जाएगी. तर असा तो छानपैकी डायलॉग आहे. तर युट्यूबवर पण अवेलेबल आहे. तर तो आपण सर्वांनी पाहावा. तर हा महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. तर तुम्हाला आता अनेक लोक इतर ठिकाणावरून मुलं असतील, तर खास करून आपल्याला विचारू इच्छितो की जर काश्मीरला जायचं असेल, काश्मीरला जाण्यासाठी कोणता टुरिस्ट गाईड तुम्ही चूज करा? मुंबईचा राहणारा काश्मीरचा. हं? काश्मीरचा अं, तर काश्मीरचा टुरिस्ट गाईड आपण चूज करा. जपानला जाण्यासाठी जपानला जाण्यासाठी कुठलाही करा, म्हणजे टाईप करा, टाईप केलं तरी चालेल, जे लिहा किंवा एल लिहा. तर जपानला जायचं असेल तर आपण एखादा व्यक्ती काश्मीरला राहतो आणि त्याला जर चूज केलं तर काय होईल, त्याच्याकडून परफेक्ट करिअर गायडन्स भेटेल का? समजा लंडनला जायचं असेल तर लंडनला जाण्यासाठी आपण कोणता हे घेणार? लंडनला जाण्यासाठी आपण लंडनवालाच घेणार, बरोबर. म्हणजे लंडनवाला असं नाही की भारतामध्ये खूप मला लंडनचं इथे ऑनलाईन माहिती घेतलेली आहे आणि ऑनलाईन लंडनमध्ये आजकाल खूप म्हणजे भेटतात की अट्रॅक्शन्स गायडन्स भेटतात पूर्ण.
मी लंडनला जाऊन किंवा काश्मीरला जाऊन काय केलं पाहिजे, कुठे व्हिजिट केली पाहिजे. तर असे लोक घेतले तर काय होईल, जे फक्त ऑनलाईन स्टडी केलेले आहे, ज्यांनी अभ्यास केलेला आहे, पण प्रत्यक्षात तिथे गेलेले नाहीये, व्हिजिट केलेली नाहीये किंवा त्यांनी पाहिलेलं नाही. तर असे जर करिअरवाले चूज केले तर चांगलं गायडन्स भेटेल का, जे तिथे गेलेलेच नाहीये लंडनला किंवा जपानला? नाही भेटणार, हो की नाही? तर आणि अशाने काय होईल की अनेक वेळा पॅरेंट्स काय करतात की लोक मुलांचं जे करिअरसाठी आहे ना, अशा लोकांना विचारतात की ज्यांना आहे ना त्या क्षेत्रातलं काही माहिती नाही, किंवा अशा लोकांचं गायडन्स घेतात की ज्यांना फक्त ऐकूनच माहिती आणि फक्त स्टडी करून माहिती नाही नाही हे चांगलं आहे, इंजिनिअरिंगला जा, इंजिनिअरिंग मध्ये आता आय टी फील्ड बूम आहे, तर काही लोक आय टीला घेतात. काही लोक बोलतात टेलिकम्युनिकेशन फील्ड आहे तर टेलिकम्युनिकेशन घ्या. कोण बोलतात डॉक्टर एमबीबीएस ईएनटी स्पेशलिस्ट त्याचा चांगला आहे. तर कोण बोलतो आर्टिस्ट बना, तो बोलतो ऍक्टिंग कोडला टाका. तर ज्यांनी कधी हे केलेलं नाहीये ना अशा लोकांचा सल्ला घेतात आणि त्यामुळे काय होतं की ते पॅरेंट्स पण फ्रस्ट्रेशन मध्ये जातात. फ्रस्ट्रेशन ह्या गोष्टीमध्ये की पॅरेंट्स हार्ड कोअर मनी ते लोक मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढून सर्व लावत असतात. आणि जेव्हा ते पाहतात की आपल्या मुलाला ते शिक्षण झेपत नाही किंवा मुलगा फ्रस्ट्रेट झालेला आहे, आणि त्याला पाहून पॅरेंट्स सुद्धा फ्रस्ट्रेट होऊन जातात की एवढा पण खर्च केला. आणि ह्या चुकीच्या टुरिस्ट गाईडमुळे, या चुकीच्या कोच किंवा गाईड केल्यामुळे अनेक मुलांचं करिअर आताच्या घडीला आहे ना खूप म्हणजे चुकीच्या याच्यावर झालेले आहे आणि फ्रस्ट्रेशन निर्माण झालेलं आहे. खूप लोक त्यामुळे ते सोडून जातात. तर पॅरेंट्सने हा आणि मुलांनी सुद्धा हेच लक्षात ठेवलं पाहिजे की जर आपल्याला लंडनला जायचं असेल तर लंडनला जो व्यक्ती गेलेला आहे किंवा लंडनला जो व्यक्ती राहत आहे, लंडन ज्या व्यक्तीने पाहिलेलं आहे अशाच व्यक्तीला आपण विचारायचं. जपानला जो व्यक्ती आहे अशाच व्यक्तीचं गायडन्स घ्यायचं. मग तसंच जर 10वी नंतर काय करायचं आहे किंवा 12वी नंतर काय करायचं आहे, हे काही फील्ड आहेत. तर समजा कोणाला डॉक्टर बनायचं आहे, तर डॉक्टर बनायचं तर कोणाचं गायडन्स घेणं ते सुद्धा महत्वाचं. आता आपण म्हणतो की आपल्या इथे आजूबाजूला अमुक अमुक डॉक्टर आहेत. समजा बोरकर डॉक्टर आहे, त्यांची ते 20 वर्षापासून प्रॅक्टिस झालेली आहे. 20-25 वर्ष प्रॅक्टिस करतात, खूप एक्सपिरियन्स आहे, एजड आहे. आणि दुसरे एक आहेत समजा आपले कांबळे डॉक्टर आहेत. कांबळे डॉक्टर आता 1 वर्ष झालेलं आहे, ते नुकतेच पास आउट झालेले आहेत. तर तुम्ही कोणाचं गायडन्स घेणार, बोरकर डॉक्टरांचं घेणार की कांबळे डॉक्टरांचं? तुम्ही सांगू शकाल? तर सर्वात महत्वाचं कसं आहे की बोरकर डॉक्टरांना आहे ना 20 वर्ष 25 वर्ष झालेले आहे. आणि बोरकर डॉक्टरच्या 20-25 वर्षापूर्वी जे कॉलेज असतील, कोर्सेस असतील, सिलेक्शन प्रोसेस असतील, ती आत्ताच्या वेळेला असेल का? तर नक्कीच नाही. आताच्या वेळेला सिलेक्शन प्रोसेस, कोणते कॉलेज घ्यायचे, कोणत्या कॉलेजची रँकिंग काय आहे, कोणत्या कॉलेजमध्ये शिक्षण चांगलं शिकवलं जातं, तर ह्याचं गायडन्स जर कोणी परफेक्ट देऊ शकेल तर ते कांबळे डॉक्टर. कारण कांबळे डॉक्टर आत्ताच झालेले आहेत, हो की नाही? 1 वर्षात झालेले आहे. त्यांना परफेक्ट माहीत असणार की कोणतं कॉलेज चांगलं आहे आणि कोणतं कॉलेज मिळू शकतं. कारण आता सिलेक्शन प्रोसेसमध्ये लिस्ट टाकावी लागते, कॉलेजची नावं टाकावी लागतात आणि प्रॉपर तुम्हाला त्यांच्या पर्सेंटेजनुसार, स्कोअरनुसार कोणतं कॉलेज भेटेल हे तो व्यक्ती सांगू शकतो, बरोबर की नाही? म्हणून चूज करताना ना ट्रेनर, तर करिअर कोच चूज करताना सुद्धा आहे ना तोच चूज करायचा की ज्याला अपडेटेड नॉलेज आहे, लेटेस्ट नॉलेज आहे. तर अशा व्यक्तीला चूज करायचं. आपण बोरकर डॉक्टर काही प्रमाणात करतील पण त्यांचं आउटडेटेड नॉलेज आहे करिअर ह्याच्या बाबतीत, चूजच्या बाबतीत, चूज करण्याच्या बाबतीत. तर परफेक्ट करिअर भलेही कांबळे डॉक्टरांना आत्ताच ते झालेले आहे पण ते करिअर काढण्याच्या बाबतीत ते परफेक्ट आहे. तर इथे सुद्धा अनेक पॅरेंट्स आपली चुकी करतात
आणि त्यामुळे सुद्धा मुलांचं आहे ना करिअरचं चुकीचं मार्गदर्शन भेटतं. आणि असे खूप लोक भेटतात की जे असंच विचार करतात की नाही या व्यक्तीला खूप अनुभव आहे, हे आहे, पण तसं नाहीये. ते लेटेस्ट ज्याला अपडेटेड नॉलेज आहे त्याच्याकडूनच करिअर गायडन्स घ्यायचं. समजलं? तर हे एक लक्षात ठेवावं पॅरेंट्सने. आता पॅरेंटिंग मध्ये ना आता हे खूप पॉझिटिव्ह पॅरेंटिंग जी हे आहेत. आणि पॅरेंटिंग मध्ये काय आहे, अनेक लोकांना सुद्धा माहित नाही की पॅरेंटिंग म्हणजे काय आहे किंवा पॅरेंटिंग कसं केलं जातं आणि काय पॅरामीटर आहेत पॉझिटिव्ह पॅरेंटिंग मध्ये. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की बेस्ट पॅरेंटिंग म्हणजे काय, तर आपण सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपले आदर्श आहेत, सर्व आहेत. तर बाबासाहेब आंबेडकर एवढे महान जर झाले असतील तर त्यामागे त्यांच्या वडिलांचा, रामजी बाबांचा फार मोठा हे आहे, पाठिंबा आहे. कारण आपण सर्वांनी ऐकलं असेल, वाचलं असेल की बाबासाहेबांना आहे ना पाहिजे ती पुस्तकं आणून देण्याचं काम. आणि बाबासाहेब रात्री अभ्यास करत असताना की बाबासाहेबांना सकाळी लवकर उठताना तर रामजी बाबा त्यांना उठवायचे. तर सर्वप्रथम काय केलं की रामजी बाबांनी पाहिलं की आपला मुलगा खूप ह्या गोष्टीत हुशार आहे, तल्लक आहे. तर तल्लक आहे. तर त्यामध्ये त्या आपल्या याला की आपल्या मुलाला तर रामजी बाबांनी शिस्त लावली. तर काय केलं, पूर्ण प्रामाणिकपणे शिस्त लावली. आणि ते शिस्त लावल्यामुळे बाबासाहेब आंबेडकर हे पुढच्या काळामध्ये खूप चांगल्या प्रकारे घडले. तर ह्याला पॉझिटिव्ह पॅरेंटिंग म्हणतात की मुलगा फक्त काय मागतोय त्यासमोर त्याचा हट्ट न पुरवणं. तर मुलांना डिसिप्लिन खूप महत्वाचं आहे. आणि आताच्या घडीला तर खूपच महत्वाचं ते पॅरामीटर आहे. कारण डिसिप्लिन, मोबाईल मुलं रात्रभर खेळत असतात, केव्हाही मोबाईलमध्ये मुलं करत असतात. तर हे डिसिप्लिन राहिलेलं नाही. पण हे डिसिप्लिनमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी घडलेले आहे. हे आत्ताच्या त्यांनी लक्षात ठेवायचं पॅरेंट्सने की पॉझिटिव्ह पॅरेंटिंग काय आहे. आणि पॉझिटिव्ह पॅरेंटिंग मध्ये असं मुलांच्या मनावर सुद्धा असं पॉझिटिव्हच बोलायचं. कारण अनेक पॅरेंट्स काय मुलांना आहे ना मानसिकता न ओळखता मुलांना नेहमी काहीही बोलणं, तू हे करू शकत नाही किंवा हे तुझ्याकडून होऊ शकणार नाही किंवा हे काय. तर अशा ज्या काही नाही शब्द हा कधी पॅरेंट्सने वापरू की हो हा शब्दच मुलांमध्ये कधी पण सकारात्मक भावना निर्माण कशी होईल यासाठीच पॅरेंट्सने लक्ष दिलं पाहिजे आणि त्यासाठीच प्रयत्न केले पाहिजे. तर असे जे पॅरेंट्स आहेत ते सुद्धा फार कमी आहेत. कारण अनेक पॅरेंट्सना माहीत सुद्धा नसेल की पॉझिटिव्ह पॅरेंटिंग. आणि बरेच सारे त्याचे क्रायटेरिया आहेत की काय बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे, आपल्या मुलांची मानसिकता पॉझिटिव्ह कशी केली पाहिजे, मुलांना पॉझिटिव्ह वातावरणात कसं नेलं पाहिजे, मुलांना आपल्या त्याच्या ज्या स्किल आहेत त्या स्किलनुसार त्या त्या टाईपचे जे कोर्सेस आहेत ते कसे लावले पाहिजे, त्या त्या वातावरणात कसं नेलं पाहिजे. तर हे सगळे पॉझिटिव्ह पॅरेंट्स करत असतात. आणि ते काम बाबासाहेब आंबेडकरांच्या आपल्या रामजी बाबांनी केलेलं आहे की त्या त्या लहान वयात त्यांचा बेस फार स्ट्रॉंग केला होता. मानसिकता बाबासाहेब आंबेडकरांची खूप स्ट्रॉंग केली होती, एकदम पॉझिटिव्ह केली होती. आणि त्या गोष्टी त्यांनी स्वतः आजूबाजूचं वातावरण बघून त्यांचं ते बाबासाहेबांचं डेव्हलप झालं होतं. तर हे पॉझिटिव्ह पॅरेंटिंगचा हा जो आहे हे सुद्धा प्रत्येक पालकाने लक्षात ठेवला पाहिजे आणि त्यावर सुद्धा प्रत्येक पालकाने काम केलं पाहिजे. आता दुसरं म्हणजे आता कालचीच गोष्ट आहे. तर आपले जे पॅरेंट्स आहेत आज अनेक लोक चांगल्या चांगल्या पदावर आहेत, चांगले चांगले शिक्षण घेत आहेत, शिक्षण घेतलेलं आहे, जॉबला आहेत चांगल्या चांगल्या. आणि प्रत्येकाच्या अनेकांच्या डोक्यामध्ये एकच असतं की मला हे भेटलं नाही तर मी माझ्या मुलाला हे कमी पडू देणार नाही, मला या गोष्टी लहानपणी मिळाल्या नाही तर मी माझ्या मुलाला कसलंही करेन. आणि काल एक जण आपलेच एक महिला भेटल्या. तर ते सोनं गहाण ठेवून एका ठिकाणी आहे ना
40,000 फीस भरायची. ती कसली? तर नर्सरीची. तर विचार करा, नर्सरीची 40,000 फीस जी आज अनेक छोट्या छोट्या इन्स्टिट्यूट सुद्धा मागत आहेत. 20-25 हजारापासून त्याची फीस नर्सरीची. तर मी जेव्हा विचार केला की माझं इंजिनिअरिंगचं शिक्षणच मला वाटतं पूर्ण 40,000 मध्ये झालं असेल फीस, इंजिनिअरिंग पहिलीपासून ते इंजिनिअरिंग पर्यंत. तर हे आमच्या वेळेची गोष्ट होते. आणि हे सगळं कसं आहे की त्यावेळेचे आपल्या स्कूल होत्या, जिल्हा परिषद स्कूल म्हणा की मी पण म्युन्सिपाल्टी स्कूलमध्ये, म्युन्सिपल कॉर्पोरेशन BMC स्कूलमध्ये शिकलेलो आहे. चांगल्या आपल्या भीमनगर स्लम एरियामध्ये वाढलेलो आहे. पण त्यावेळी आपलं वातावरण होतं आणि आपल्या आई वडिलांनी त्यांच्याकडे ज्या गोष्टी होत्या, हे संसाधन होते, त्याप्रमाणे आपलं मानसिकता सकारात्मक ठेवून बाबासाहेबांनी सांगितलं शिका म्हणून शिकवलं. त्याच्यामुळे आपण हे झालो. पण आपली तर आमच्या जनरेशनची पूर्ण करिअरची फीस तेवढीच नाहीये, ही आज नर्सरीची फीज आहे. तर एवढं हे शिक्षण आणि शिक्षणाचं बाजारीकरण ह्या व्यवस्थेने करून ठेवलेलं आहे. आणि लोकांना आपलं जे काही सोनं गहाण ठेवून करावं लागतं, व्याजाने पैसे घेऊन हे शिक्षण करावं लागतं. तर आता ही व्यवस्था तर बदलणं पण आपल्या हातात आहे, तर तो एक वेगळा टॉपिक आहे. पण हे इन्व्हेस्टमेंट आज खूप लागलेलं आहे. आणि मी तर पाहिलेलं आहे की आज ज्या काही युनिव्हर्सिटीज आहेत त्या सुद्धा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी झालेल्या आहेत. आणि त्या प्रायव्हेट आणि ऑटोनॉमस झालेल्या आहेत. तर यामुळे काय झालेलं आहे की त्या युनिव्हर्सिटीमध्ये आपली मुलं ते शिक्षणच घेऊ शकत नाही, किंवा शिक्षण जरी घेऊ शकतील ज्यांच्याकडे लाखो लाखो रुपये आहेत, तर त्या पॅरेंट्सला सुद्धा कर्ज काढून घर गहाण ठेवून हे शिक्षण घ्यावं लागतं त्या युनिव्हर्सिटीमध्ये. ते ऑटोनॉमस नाही, कारण तिथे रिझर्वेशन नाहीये. तर असे हे रिझर्वेशन त्यांनी ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी बनवून, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी बनवून रिझर्वेशन सुद्धा त्या सरकारने संपवलेलं आहे. त्याच रिझर्वेशनवर आपल्या अनेक पिढ्या आतापर्यंत शिकत आलेल्या आहेत, ज्यांना जॉब मिळत आलेला आहे. तर हे सगळं ज्या गोष्टीने आपला प्रोग्रेस झालेला आहे, त्या सगळ्या गोष्टी या सरकारने जे आपल्या विरोधी विचाराचे आहेत त्या लोकांनी ते सगळं संपवलेलं आहे. पण आपण लक्षात केलं पाहिजे, ह्यासाठी बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की आपण या गोष्टी आपण कार्य करत आहोत. तर तो वेगळा विषय आहे. पॅरेंट्सने अजून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण जेवढं इनपुट देणार तेवढंच आपल्याला आउटपुट भेटणार. तर 5 किलो साखर आपण साखरसाठी आपण समजा गेलो आणि शॉपकीपरने, दुकानदाराने आपल्याला फक्त 4 किलो 900 ग्रामच दिले साखर आणि 100 ग्राम कमी दिली, तर आपण ते घेणार का? कोण सांगू शकेल? 5 किलो साखरेचे पैसे दिले आणि दुकानदार म्हटला 100 ग्रॅम कमी आहे, घेऊन जा, घेणार का आपण? कोणी सांगू शकतो? तर नाही घेणार ना, कारण का आपण पैसे तर पण पूर्ण दिलेले आहेत. मग एवढी साखर कमी कशी काय हे आपण दुकानदारांना विचारणार, बरोबर ना? मग त्याचप्रमाणे जर पॅरेंट्स जर मुलांकडून अपेक्षा करतात की मुलाने 90% मिळवलं पाहिजे, 80% मिळवलं पाहिजे, त्याने एवढंच हे केलं पाहिजे, असंच हे केलं पाहिजे, पण या अपेक्षा आपण मुलाकडून ठेवतो की मुलाने तेवढं आपल्याला आउटपुट दिलं पाहिजे, पण तेवढं आउटपुट देण्यासाठी आपण इनपुट तेवढं देतो का? आपण तेवढं गोष्टी मुलांसाठी लावलेल्या आहेत का? इनपुट दिलेलं आहे का? फक्त आपण मुलांची कॉलेजची फीस भरली, ट्युशनची फीस भरली, कर्ज काढून त्याचं शिक्षण करतो म्हणजे झालं का? असं गोष्टी नाही. इथे सुद्धा पॅरेंट्स सुद्धा की ते लोक काही गोष्टी फक्त पैशाच्या जोरावर भौतिक गोष्टी लावतात आणि विचार करतात की माझ्या मुलाने एवढं हे केलं पाहिजे. अशा गोष्टी नाहीये. ह्याच्याने अननेसेसरी मुलांची मानसिकता सुद्धा ढासळलेली आहे आणि खूप मोठा बर्डन येतो. त्या सुद्धा पॅरेंट्सने टाळल्या पाहिजे.
तर कमी देऊन जास्त एक्सपेक्टेशन आपण करू शकत नाही पॅरेंट्सने. आणि त्या सुद्धा त्यांची टाळाव्या, की जर आपण एक्सपेक्ट चांगलं करतो तर तेवढं सुद्धा आपण आउटपुट दिलं पाहिजे, मुलांना वेळ सुद्धा दिला पाहिजे, मुलांना घरामध्ये डिसिप्लिन कसं असलं पाहिजे, पॅरेंट्सचे कोर्स ट्रेनिंग पॅरेंट्सने केलं पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी मुलांचं करिअर चूज केलं पाहिजे. स्क्रीन टाइम त्यांनी कमी केला पाहिजे. मोबाईल, टीव्ही, कम्प्युटर, आता ह्या सगळ्या सवयी आहेत. आमच्याकडे खूप लोक येतात की आमच्या मुलाला मोबाईलची सवय लागली आहे, मुलीला ही सवय लागली आहे मोबाईलची, कशी कमी करणार. तर पहिलं मी तेच बोलतो की ह्या घाणेरड्या सवयी आई वडिलांनीच लावलेल्या असतात. कारण लहान मुलं बघत असतात की आपले आई वडीलच मोबाईलमध्ये आणि घरामध्ये कोणतं तरी हे करत असतं आणि ते लहान मुलं बघत असतात आणि त्यामुळेच आणि मुलांना गप्प बसण्यासाठी पॅरेंट्स आजकाल हातात मोबाईल देतात आणि त्या मोबाईलमुळे मुलांना ती सवय लागलेली असते आणि नाही दिला तर ते रडत असतात, कारण ते मानसिक त्याच्यावर खूप मोठा परिणाम झालेला आहे त्या गोष्टीचा. त्यामुळे पहिलं म्हणजे घरामध्ये डिसिप्लिन लावा. पॅरेंट्सनेच एक टाइम डिसाईड करायचा असतो, त्यावेळेतच मुलांना मोबाईल भेटेल, त्यावेळेतच टीव्ही लावेल, त्यावेळेतच कम्प्युटर खेळता येईल, नाहीतर बाहेर जाऊन खेळा, मैदानात खेळा, कुठेही खेळा, असं मुलांना सांगता येतं. तर हा स्क्रीन टाइम कमी केला तर अजून त्याचा चांगला परिणाम होईल. ओके. तर आता या काही गोष्टी ज्या आहेत, तर माय टार्गेट माय ड्रीम ही आहे. पोलिओ झाला होता ह्या महिलेला आणि लहानपणी पोलिओ होऊन सुद्धा ह्या ज्या आहेत, विल्मा रुडॉल्फ विल्मा रुडॉल्फ या 1960 मध्ये आपल्या पोलिओ, आपल्या मानसिकतेवर या सगळ्या मात करून त्यांनी 3 गोल्ड मेडल मिळवले होते एका ऑलिम्पिक मध्ये. म्हणजे विचार करू शकतो की शारीरिक आणि किती मानसिक परिणाम असेल, तरी विल्मा रुडॉल्फ यांनी ऑलिम्पिक मध्ये हे मिळवलं होतं. आणि दुसरं म्हणजे अब्दुल कलाम सरांना आपण सगळेच होते एकदम गरीब फॅमिलीतून, न्यूजपेपर विकून, तर ते देशाचे आपले राष्ट्रपती झाले आणि त्यांनी किती हे काम केलेलं आहे. आणि तिसरं म्हणजे मी थोडं फास्ट जातोय कारण वेळ पण कमी आहे त्यामुळे. हे जे आहे ज्यांनी बल्बचा शोध लावला, ते आपले थॉमस एडिसन. तर ते थॉमस एडिसन सुद्धा जे असे होते की ज्यांना स्कूलमधून काढून टाकलं होतं पॅरेंट्स, टीचर्सने, त्यांच्या प्रिन्सिपलने. का तर हा मुलगा आहे ना मेंटली तेवढा स्ट्रॉंग नाहीये आणि मेंटली कॅपॅसिटी तेवढी स्ट्रॉंग नाहीये आणि त्यामुळे तर त्यांचं पॅरेंट्स स्कूलने त्यांना काढून टाकलं होतं त्याच्यामध्ये. आणि ते थॉमस एडिसन आज आपण पाहतो की हे सगळं घरामध्ये प्रकाश वगैरे दिसतो. बल्बचा शोध थॉमस एडिसनने. कारण का तर त्यांच्या आईने त्यांना सांगितलं की तुझी कॅपॅसिटी एवढी खूप स्ट्रॉंग आहे, तुझं ब्रेन आणि माइंड एवढं स्ट्रॉंग आहे की या जगामध्ये कोणतीच शाळा तुला शिकू शकत नाही. तर हे जे वाक्य त्याच्या आईने सांगितलेलं ते थॉमस एडिसनच्या मनामध्ये एवढं बिंबलं की तो स्वतःला म्हणजे एकदम खूप एवढाच म्हणजे ग्रेट समजला की अरे मी ग्रेट आहे, मी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. आणि ते मनावर बिंबून त्याने नेहमी एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोष्टी केल्या. तर अशा गोष्टी पॅरेंट्सने केल्या पाहिजेत. अब्दुल कलाम सरांबद्दल माहिती आहे. हा एक नागपूरचा एक रिक्षा ड्रायव्हर आहे. ज्याच्या मनात काही गोष्टी होती, रिक्षा चालवतो, त्याने पायलट झाला आणि पायलटची एक्झाम देऊन तो व्यक्ती पायलट सुद्धा झालेला आहे. आणि ही मुलगी आहे सांगण्याची काही वर्षापूर्वी आपण पाहिलं असेल. तर या मुलीमध्ये घर धुणी भांडी करायची, पण या मुलीने खूप कष्ट केले. आईला घरामध्ये वडील दारू प्यायचे आणि घरामध्ये मदत करून 89% मिळवले. तर हे आडवत आहे, इनबॉर्न टॅलेंट आहे. असे अनेक लोक आहेत. आता हे बघ, असं घर तर आता कोणाचंच नसेल त्याच्यामध्ये. पण ही श्रुती कुंभार आहे, हिने सुद्धा काही वर्षापूर्वी 2016ला 95% 95.84% मिळवलं होतं. तर खरं टॅलेंट असतं तर टॅलेंटला काही गोष्टी हे नसतात की आता आपण पण अनेक वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलेलो आहोत.
मी सुद्धा मुंबईच्या भीमनगर स्लम एरियामध्ये राहिलेलो आहे. आणि त्या एरियामध्ये तर पाहिलेलं आहे, छोटंसं आमचं घर होतं. पण लहानपणीच डोक्यामध्ये एक विचार होता, आमच्या मागेच एअरपोर्ट होतं. पण विचार एक डोक्यात सबकॉन्शियस माइंडमध्ये एक गोष्ट होती की फॉरेनमध्ये जायचं, कारण एरोप्लेन आमच्या घरावरून जायचे. फॉरेनमध्ये जायचा हा विचार सबकॉन्शियस माइंडमध्ये होता. आणि मग त्यासाठी ते बीज जे लहानपणीच रोवलं गेलं होतं माझ्या माइंडमध्ये, ते बीज नंतर मोठं होऊन होऊन मी कसं लंडनला गेलो, कसं MBA केलं, म्हणजे कारण जाताना सुद्धा काहीच पैसे नव्हते. तर अनेक गोष्टी होऊन त्या मॅनेज झाल्या, कारण ते सबकॉन्शियस माइंड एकदा आपण डोक्यामध्ये बी पेरलं तर ते बी ऑटोमॅटिक होत होतं. जसं बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलेलं आहे आपल्याला की तू जा तुमच्या घरावर शासन तू लिहून ठेवा, तुम्ही या देशात शासन कधी जमा बनायचं आहे. बाबासाहेबांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा. बाबासाहेबांनी भीमा कोरेगावचा इतिहास सांगितला आणि त्यावरून बाबासाहेबांनी आपल्या डोक्यामध्ये सापडले की तुम्ही ह्या देशातले अतिशय शूरवीर जमातीचे वंशज आहात. तर हे जे बीज आहे हे आपल्या बाबासाहेबांनी, आपल्या महापुरुषांनी पेरलेलं होतं, पेरलेलं आहे. त्यामुळे आपला समाज हा इतर समाजापेक्षा जास्त मोठ्या संख्येने आणि अतिशय तुफान गतीने प्रोग्रेस करत आहे सगळ्याच गोष्टीने. आणि त्या आपल्या समाजाला रोखण्यासाठी सगळ्या बाजूने प्रयत्न चालू आहेत. परंतु तरी सुद्धा आपला समाज हा थांबवू शकत नाही, कारण हे बीजच एवढं स्ट्रॉंग आहे बाबासाहेबांनी पेरलेलं. त्या बीजाला थांबवणं एवढं शक्य नाहीये ह्या घडीला तरी. अशा या गोष्टी आहेत त्या बिंबवलेल्या आहेत आपल्या मातून, आणि पॅरेंट्सने आपल्या मुलांमध्ये सुद्धा या गोष्टी लक्षात ठेवून बिंबवल्या पाहिजेत त्यांच्या मुलांमध्ये. तर हे UPSC मधले आई त्यांची धुनी भांडी करायची, नंतर IAS झाले, IAS ऑफिसर झाले, आणि आता आईच्या हाताखाली अनेक घरामध्ये नोकर चाकर आहे. तर आई वडिलांनी या गोष्टी सगळ्या मुलांच्या डोक्यामध्ये टाकल्या पाहिजे की काय बनतं, कोणतं ऑफिसर हे बनतं. तर मी फिजिकल ट्रेनिंग मध्ये ऍक्च्युली अनेक गोष्टी प्रॅक्टिकलच मी सांगतो, की कारण कसं असतं व्हिज्युअलायझेशन ऍक्च्युअली बघणं, किंवा त्या ऑफिसमध्ये समजा एखादा OPSC IAS ऑफिसर आहे, तर ऑफिसर मध्ये मुलांना घेऊन जाणं आणि तो बघणं, मंत्रालयामध्ये समजा घेऊन गेलो, बघितलं इथे IAS ऑफिसर काय असतात आणि इथे सांगणं IAS ऑफिसरचं घर दाखवणं, ह्याचा फार मोठा इफेक्ट मुलांच्या सबकॉन्शियस माइंडवर पडतो. जास्तीत जास्त मुलांना त्या ह्याच्यात घेऊन जायचं आणि ते दाखवायचं. आणि ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी तर हे सगळे खूप महत्वाचे गुण आहेत जे आम्ही फाइंड आउट केलेले आहेत की कोणती गोष्ट असते, कोणते स्किल असतात, कोणती काय गोष्ट व्यक्तीला यशस्वी करते. का बरं अमिताभ बच्चन एवढ्या याच्यात, का अंबानी एवढे हे मोठे झाले, इलॉन मस्क का एवढा भरारी घेत आहे, ट्रम्प सुद्धा एकदा सुद्धा त्याचा हरून सुद्धा आज पुन्हा तो मोठ्या जोरावर आलेला आहे. अशा पण ह्या व्यक्ती अशीच यशस्वी होत नाही. बाबासाहेब आंबेडकर का एवढं सगळी एवढी कठीण परिस्थिती त्यावेळी होती, तर एवढ्या परिस्थितीवर मात करून बाबासाहेब आंबेडकर एवढे शिकले, एवढे महान हे झाले, आणि आज पूर्ण सगळ्यांच्या तोंडावर त्यांचं नाव आहे. हा, तर हे सगळ्या गोष्टी आहेत ना, हे महत्वाचे काही गुण आहेत की हे गुण अनेक गुण त्यातले असले पाहिजेत की ज्यामुळे त्या व्यक्तीचा विकास होतो. आणि हे गुण कधी कधी इनबॉर्न नसतात, बरेच सारे गुण, आणि काही गुण ट्रेनिंगने, कोचिंग घेऊन त्या गोष्टी उत्पन्न होऊ शकतात. त्यातली म्हणजे स्ट्रॉंग डिझायर आहे, तीव्र इच्छाशक्ती आहे, जिद्द असली पाहिजे, चिकाटी असली पाहिजे, स्वकर्तृत्व, प्रामाणिक कष्ट म्हणजे हॉनेस्ट हार्डवर्क, कोणती गोष्ट करताना ऑनेस्ट हार्डवर्क असलं पाहिजे. तर पॅरेंट्सचं सुद्धा ऑनेस्ट हार्डवर्क असलं पाहिजे आणि मुलांचं सुद्धा ऑनेस्ट हार्डवर्क असलं पाहिजे. तर त्याशिवाय तर कोणतीही गोष्ट, इंटिग्रिटी असली पाहिजे, इमानदारीने कोणतीही गोष्ट करून, कोणतं कार्य करताना क्रिएटिव्हिटी असली पाहिजे. तर का इलॉन मस्क हा वेगळ्या प्रकारे गेला, तर क्रिएटिव्हिटी त्याने हे केलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पेशन्स. तथागत बुद्धांनी पेशन्स ठेवले नसतं तर त्यांना गुरुत्व प्राप्त झालं नसतं. तर त्या गोष्टी असल्या पाहिजे. बाबासाहेबांनी सुद्धा पेशन्स ठेवले नसते, एवढे अन्याय अत्याचार व्हायचे, खूप काही गोष्टी व्हायच्या, पण त्यांनी पेशन्स ठेवले आणि त्या गोष्टी आणि इतरांना मदत करत राहिले. हा एक फार मोठा गुण आहे. दान पारमिता आहे आपल्या 10 पारमिता मधली पहिलीच पारमिता आहे की दान पारमिता, दान करत राहणं दुसऱ्यांना, म्हणजे
हेल्पिंग मदत करत राहणं, की या गोष्टी सुद्धा आहेत. खूप महत्वाच्या गोष्टी ही सुद्धा आहे. स्वनियंत्रण आणि स्वयंशिस्त, तर या आहेत. तर मी सांगू शकतो. आता नॅचरल टॅलेंट, नॅचरल टॅलेंट, तर जसं मी सांगितलं की काही इनबॉर्न असतात, नॅचरल टॅलेंट असतात, आणि काही जे टॅलेंट आहेत ते आपण यानुसार डेव्हलप करू शकतो. आपल्या स्किलनुसार, जे काही आपल्याला गोष्टी पाहिजे तसं. आणि सर्वात महत्वाचं आहे की आता ह्या कोणी ऍडव्हान्स जे कोर्सेस आहेत तर मुलांनी हे करावं. जसं मी सांगितलं की ऍडव्हान्स DMIT कोर्स आहे, ते पॅरेंट्स ते करा. खूप चांगला, म्हणजे अनेक व्यक्तीचा मी स्वतः केलेला आहे की त्यांना खूप चांगला फायदा होतो या गोष्टीमध्ये. मुंबईमध्ये तर खूप ह्याची फीस आकारली जाते, पण मी नॉमिनल याच्यातच हे करतो. आणि ते काही करायचं पण तुम्ही कोणाकडूनही करा आपल्या ह्याच्यातून. पण कोणता कोर्स चूज करताना तुम्ही ऍक्च्युली ही टेस्ट घ्या, ऍडव्हान्स DMIT. त्यातून आहे ना खूप मुलांचा फायदा होतो. इंटेलिजन्स कोणता आहे, IQ कसा आहे, मुलाची लर्निंग स्टाईल कशी आहे, करिअर कोणतं घेतलं पाहिजे, सायन्स, आर्ट्स, कॉमर्स. हॅलो हॅलो, टाईप करणं, आवाज येत नाही व्यवस्थित तुमचा. कोण बोलतोय? नाही सर, कोणीतरी चुकून अनम्यूट केलं होतं, त्यांना मी म्यूट केलेलं आहे. अच्छा अच्छा. तर हे जे आहे ना, आपल्या बऱ्याच लोकांना आपल्या समाजाबद्दल तरी माहित हे नाहीये. पण एक बुद्धिस्ट पर्स्पेक्टिव्हने पण मी याची हे केलेली आहे. तर तर हे काही ज्योतिष बितीस असं नाहीये, फिंगरप्रिंट्सवर या गोष्टी होतात. पण त्यात खूप काही गोष्टी आहेत ज्या अनेक 100% काही लोकांचे हे होतात. आणि अनेक पॅरेंट्सला एक चांगला मार्ग भेटलेला आहे. अनेक मुलांना त्यांचं आहे ना स्किल काय आहे, स्ट्रॉंग पॉईंट काय आहे हे समजलेले आहे. आणि त्यानुसार त्यांना आहे ना त्यांच्या नॅचरल लर्निंग, नॅचरल इनबॉर्न टॅलेंट आहे त्यानुसार ते करिअर चूज करतात. आणि सायंटिफिक मेथड आहे. तर ही टेस्ट अनेक पॅरेंट्सने करावी. तर मेमरी एनहान्समेंट प्रोग्राम जो असतो, तर या प्रोग्राममध्ये सुद्धा आहे ना, आता आपल्याला तर बाबासाहेबांनी बुद्धिझम सांगितलेलं आहे की तर त्यानुसार प्रत्येकाने कमीत कमी ऍटलिस्ट 20 मिनिटं तरी रोज ध्यान करावं. आणखी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संडे धम्मा स्कूल आपण खूप चालू केलं पाहिजे. प्रशांत सर आहेत, निर्मला आपल्या या सर आहेत. तर काही लोकांना मी ओळखतो, त्यांचं अमोल अमोल वामन, निर्मला वामन सर आहेत. तर आपले खूप ऍक्टिव्ह, डेडिकेटेडली, कमिटेडली समाजामध्ये काम करत असतात. पण बुद्धिझम मध्ये आपल्याला खूप गरज आहे. मी बोधगयामध्ये जाऊन आलो, तर खूप वाईट परिस्थिती आहे. आणि खूप डेडिकेटेडली आणि मिशनरी पद्धतीने आपल्याला काम करण्याची गरज आहे. कारण बुद्धिझम आपण म्हणतो त्याप्रमाणे नाही गेलेला आहे. तर एक कॉन्सेप्ट आहे की संडे धम्मा स्कूल, यावर आपण जोर दिला पाहिजे, ज्यावर आपण पेड काही लोक ठेवू शकतो किंवा त्यानुसार. आणि तेच एक जास्त करून मार्ग आहे की संडे धम्मा स्कूल. लहान आताची पिढी आपली, जर आपण बुद्धिझम त्याच्यावर लिंबू शकलो, आणि आपले खूप विहार आहेत आणि डेडिकेटेड पेड वर्कर जरी ठेवले संडे टू संडे, संडे धम्मा स्कूल मधूनच फॉरेनमध्ये लोक घडलेले आहेत, भिक्षू घडलेले आहेत. आणि आता मी फॉरेन ते बंदे आणले होते, तर त्यांनी पण ते सांगितले की भारतामध्ये तुम्ही संडे धम्मा स्कूल चालू करा. कारण संडे धम्मा स्कूलने मुलांना चांगले तयार होतात, पॅरेंट्स सुद्धा चांगले तयार होतात. तर आपण सुद्धा त्या गोष्टी आपल्या संस्थेमार्फत या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि हा जो मेमरी एनहान्समेंट प्रोग्राम आहे तो मेडिटेशन, त्यामध्ये सुद्धा मुलांचं मेमरी याच्यावर खूप चांगलं हे होतं. बाकी फॉरेन स्टडी वगैरे आहे, तुम्हाला काही गायडन्स लागलं तर मी करतच असतो मुलांना आणि बाकीच्या गोष्टींमध्ये. आणि कोणालाही काही गरज लागली तर नक्की त्यांनी कॉन्टॅक्ट करावा. हा कॉन्टॅक्ट नाही, दुसरा नाही. तर या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर जवळपास 1 वाजत आलेला आहे. आय होप मी थोडंसं फास्ट घेतलेलं आहे, कारण मला नाही, कारण ऑनलाईन याच्यामध्ये काय होतं की कोणाचे चेहरे दिसत नाही, काही हे समजत नाही. आणि असं चालू आहे का नाही, तर होपफुली माझा आवाज क्लिअर
आलेला आहे आणि मेसेज सुद्धा अनेकांना क्लिअरली गेलेले आहेत आणि थोडेफार प्रमाणात तरी या गायडन्स मुळे मी थोडंफार तरी थोडीशी लाईफ ट्यूब पेटू शकलो. आणि त्याविषयी मला तर म्हणजे शेवटी जाता जाता संपवण्यापूर्वी एकच सर्वांना विनंती आहे की आपल्याला खूप काम करायचं आहे. मी महिनाभर आपल्या या वैशाख पौर्णिमेमध्ये बोधगयामध्ये राहिलो. फॉर्च्युनेट मी आहे की महाबोधी टेम्पलमध्ये महाबोधी विहार याच्यामध्ये बोधी वृक्षाखाली मला चिवर धारण करता आलं, सामनेर बनता आलं आणि काही कॉन्ट्रीब्युशन करता आलं या ऐतिहासिक कामामध्ये. पण खूप दुःख वेदना होतात तिकडे पाहून, तिकडे राहिल्यावर. खूप काम करण्याची गरज आहे. तर आपण सगळ्यांनी कमिटेडली करू आणि आयोजकांचे मी धन्यवाद मानतो. नमो बुद्धाय, जय भीम.